हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, आज आपल्याला का नाही मस्त असं फोडणीचं वरण बनवायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आपण त्यामध्ये थोडंसं 1 टॅमॅटो पण टाकलेला आहे, जेणेकरून शिजल्यानंतर वरणाला खूप भारी टेस्ट येते. त्यानंतर आपण फोडणीला घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर जिरी, मोहरी, थोडीशी हळद आणि मीठ ते पण टाकायचं आहे. त्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हलवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे काही आपलं वरण शिजवून घेतलेलं आहे त्याच्या वरचं पाणी आहे ना, ते त्यामध्ये आधी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून खालची डाळ जर थोडीफार त्यामध्ये राहिलेली असेल तर ती त्यामध्ये गोठून घ्यायची आहे आपल्याला. त्यामुळे आधी पाणी ओतून घेतलेलं आहे आपण. हां बघा, अशी डाळ राहिलेली आहे. तर आता आपण ती गोठून घेणार आहोत डाळ. दाबल्यानंतर ती डाळीचं पूर्ण घट्ट होते डाळ, त्यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण डाळ शिजलेली आहे आपली. त्यानंतर जे काही टोमॅटो आपण टाकलेला आहे तो पूर्ण त्यामध्ये करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला खूप भारी टेस्ट येते वरणाला. बघा, अशा पद्धतीने आपण त्यामध्ये वरण आणि थोडंसं पाणी पण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये लगेच ॲड करून घ्यायची आहे. बघा, कोथिंबीर टाकल्यामुळे कसं मस्त दिसतं आहे आपलं वरण. तर अशा पद्धतीने फोडणीचं वरण एकदा नक्की करून बघा, टेस्टी एकदम. माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. कोणाला काही समस्या असतील तर आपण कमेंट करून पण विचारू शकता. अशा पद्धतीने आपण वरणाला चांगल्या पद्धतीने उकळी येऊन देणार आहोत, जेणेकरून मस्त वरणाची टेस्ट बदलते यासाठी. बघा, अशा पद्धतीने आपलं मस्तपैकी वरण तयार आहे खाण्यासाठी.